सर्वांना नमस्कार. डीएम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप दिवसानंतर स्वागत करतोय. मुळात टेक्निकल इश्यू आहे गावाकडं आणि त्यामुळे जे व्हिडिओ आहे ते डेलीचे येत नाहीयेत. आज प्रयत्न करतोय. बघा कसं जमतोय. लाईक करून कळवा. मुळात आजचा जो व्हिडिओ आहे हा पेसा क्षेत्रातल्या शिक्षक पदभरतीच्या संदर्भामधला आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय आहे, जो आपण सुरुवातीपासून हाताळतोय. 13 जिल्ह्यांपैकी इतर जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया झाली होती. 3 जिल्ह्यांमध्ये काही प्रॉब्लेम होता आणि तिथे काही मागण्या होत्या. त्या संदर्भामध्ये काही मंत्री याच्यामध्ये पाठपुरावाही करत होते आणि त्या दृष्टिकोनातून एक शालेय शिक्षण विभागाचं एक पत्र 17 तारखेला निर्गमित झालेलं आहे. त्या पत्रामध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे? मुळात यामध्ये मानधन वाले जे शिक्षक कर्मचारी आता सध्या कार्यरत आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये काही निर्णय झालाय का? किंवा जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पेशा क्षेत्रामध्ये येण्यासाठी जे इच्छुक आहेत, त्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय झालाय का? किंवा त्यांना विरोध झालाय का? ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण त्या जे पत्र आहे, त्याच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. ते तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. माझ्या आकलनामध्ये जे काही त्याचा अर्थ निघतोय, तो या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मुळात शालेय शिक्षण विभागाने ते पत्र तेथील त्या 3 जिल्ह्यातल्या जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांना उद्देशून लिहिले आहे. त्यामुळे ते काय अर्थ लावतात ते लावतील. माझ्या आकलनामध्ये जो काही अर्थ निघतोय, तो मी सांगायचा या ठिकाणी जरूर प्रयत्न करेन. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यापुढे आपले जे व्हिडिओ आहेत ते टाकण्याचा प्रयत्न माझा असेल. तुम्ही लाईक करून कळवा की आजचा व्हिडिओ कसा होता, म्हणजे मला व्हिडिओ टाकायला पुढे अडचणी येणार नाहीत. चल तर बघूया त्या नेमका पत्रामध्ये काय आहे ते. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती ते जे पत्र आहे शालेय शिक्षण विभाग आणि ते जे पत्र आहे ते पत्र इश्यू झालेलं आहे 17 जुलै 2026. TNT1 शालेय शिक्षण विभागाचं हे पत्र आहे आणि ते जे पत्र आहे ते 3 जिल्हा परिषदांच्या CEOंना उद्देशून दिलं गेलेलं आहे. एक म्हणजे तुमचं नाशिक जिल्हा परिषद, त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषद आणि धुळे. विषय काय आहे तोही बघूया. विषय हा आहे की पेशा क्षेत्रातल्या पदभरतीच्या अनुषंगाने करावयाची कारवाई. मी मगाशीच बोललो की 13 जिल्हा परिषदांपैकी या 3 जिल्हा परिषदांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. बाकीच्या जिल्हा परिषदांना बऱ्यापैकी हा विषय संपलेला आहे. परंतु शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये या 3 जिल्हा परिषदांचा हा विषय पेंडिंग होता आणि त्यामुळे आत्ता 17 जुलै 2026ला जी मार्गदर्शन आता दिलेलं आहे, कशा पद्धतीने शिक्षक भरती करायची आहे, तर ते या पत्रामध्ये आहे. तो हा विषय आहे. यामध्ये सुरुवातीला मित्रांनो आहे संदर्भ 1. आपल्याला माहिती आहे 6/10/2025ला सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेश दिलाय. त्यानंतर 17/11/2025ला त्याच्यावरती कंटेम्प्ट पिटिशन दाखल झाली होती. त्याच्यावरती निर्णय दिलाय. आणि तिसरा जो आहे तो 11 फेब्रुवारी 2026चा सामान्य प्रशासन विभागाने काढलेला जो GR आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे. आणि चौथा संदर्भ दिलेला आहे 4/5/2026ला एक पत्र, मार्गदर्शनपर पत्र सामान्य प्रशासन विभागाने काढलं होतं. तर त्याबाबतचे 4 संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी म्हटलेलं आहे की संदर्भ 1 आणि 2 सुप्रीम कोर्टाचे निर्णय अंमलबजावणी करण्यासाठी दिलेले आहेत. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने 11 फेब्रुवारी 2026ला म्हणजे संदर्भ क्रमांक 3 नुसार शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सदर शासन निर्णय पेशा क्षेत्रातल्या 17 संवर्ग पदभरतीच्या अनुषंगाने कार्यवाही कशी करावी याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी जे मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतोय. त्यानंतर दुसऱ्यामध्ये म्हणतायत की संदर्भ क्रमांक 3 मध्ये सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयातील परिच्छेद 1 ते 5 मध्ये संबंधित गावातील जी लोकसंख्या अनुसूचित जमातीची त्याचा विचार करायचा आहे, मग सुधारित धोरण ठरवायचं आहे. हे सगळं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ते आपण याच्या अगोदर व्हिडिओ मी बनवलेले आहे. त्यानंतर त्याच शासन निर्णयामध्ये या ठिकाणी परिच्छेद क्रमांक 6 जो आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सुधारित आरक्षणानुसार पेशा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक 5 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या
गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी, त्यानंतर उर्वरित पदे रिक्त भरण्याची कार्यवाही सुरू करावी, असं त्या शासन निर्णयामध्येच आहे, तेच इथे मेन्शन केलेलं आहे. मी याच्यातलं नेमकं काय त्यांनी दिलेलं आहे मार्गदर्शन ते सांगते. हे अगोदर शासन निर्णयामध्ये आहे. त्यानंतर यामध्ये तिसरा जो पॉइंट आहे तो आपण याच्यावरती बघूया. संदर्भ क्रमांक 3 म्हणजे 11 फेब्रुवारी 2000 जो 26 GR आहे त्यामध्ये त्या शासन निर्णयातील निर्देशाची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने करायची या बाबतीमध्ये संदर्भ क्रमांक 4 चे जे सामान्य प्रशासन विभागाच्या सविस्तर सूचना आहेत त्या निर्गमित झालेल्या आहेत आणि त्यामुळे संदर्भ क्रमांक 4 पत्रातील सूचना या नवीन पदभरतीशी संबंधितच आहेत व त्याचा संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 तरतुदीशी संबंध नाही अशी धारणा काही जिल्हा परिषदांनी केली होती. त्यामध्ये काहींचं म्हणणं होतं, जे रिअलिटी आहे ते मी म्हणतोय, काहींचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी मेरिटनुसारच, जिल्हा परिषदांचं म्हणणं होतं की मेरिटनुसारच त्या ठिकाणी झाली पाहिजे. काहींचं म्हणणं हेही होतं की आत्ता सध्या जे मानधनवर कार्यरत कर्मचारी आहेत आम्ही त्यांना पहिलं घेणार आणि मग त्यांना घेणार, अशा पद्धतीची त्या ठिकाणी जिल्हा परिषदांनी मार्गदर्शन मागवलं होतं आणि ते मागे व्हिडिओ बनवलेत की जिल्हा परिषदांनी कशा पद्धतीने भरती करावी, आम्ही कोणाला घेऊ, कसं घेऊ, काय घेऊ, हे सगळं मेन्शन केलेलं आहे. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की जो 11 फेब्रुवारी 2026 चा शासन निर्णय आहे त्यामध्ये परिच्छेद 6 दिलेला आहे. तो या 4 जो संदर्भ आहे 4 मे 2026 जे पत्र आहे ते सेमच आहे. त्याच्याच बाबतीतला हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे 6व्यामध्ये जी काही तरतूद आहे ती चुकीची आहे असं जे म्हणणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. संबंध नाही असं म्हणणं चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे संदर्भ क्रमांक 3 आणि संदर्भ क्रमांक 4 ची जे पत्र आहे त्याची अंमलबजावणी करायची आहे. आता 4 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे पेशा क्षेत्रातील शिक्षक पदभरती संदर्भात नंदुरबार, नाशिक, धुळे या जिल्ह्यात पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे संदर्भ क्रमांक 3 व 4 सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना विचारात घेऊन या प्रकरणी कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर कार्यवाही खालीलप्रमाणे करण्यात यावी असे आपणास कळवण्यात येते. म्हणजे या 3 जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने आता भरती करायची हे या ठिकाणी पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगतोय, त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार. यामध्ये पहिला पॉईंट आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या आदेशानुसार सुधारित आरक्षणाच्या मर्यादेतच पदभरती होणे आवश्यक असल्याने रिक्त पदांची सन 2023 मधील स्थिती विचारात घेणे योग्य ठरणार नाही. यासाठी सद्यस्थितीत सुधारित आरक्षण धोरणाच्या मर्यादेत रिक्त असलेल्या पदांचा विचार करण्यात यावा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 2023 ची भरती आहे, त्यावेळेस जी पदं होती ती स्थिती आता विचारात घेऊन चालणार नाही, कारण त्यावेळेस 100% रिझर्वेशन होतं. आता 50% रिझर्वेशन त्या शेड्यूल एरियामध्ये इंटरिम रिलीफ दिला आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे या सद्यस्थितीत सुधारित आरक्षण धोरणाच्या मर्यादेत रिक्त असलेल्या पदांचा विचार करण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. संदर्भ क्रमांक 2 मध्ये म्हटलंय असं की टेट परीक्षा जी झालेली आहे त्या टेट परीक्षेमध्ये 2022 या परीक्षेत ज्या उमेदवारांनी आपली वर्गवारी एसटी पेसा अशी नोंदवली आहे अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी पेसा क्षेत्र असलेल्या त्या जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्यात आली होती. या उमेदवारांमधून पेशा क्षेत्रातील रिक्त असलेली पदे गुणानुक्रमानुसार भरण्यात यावी अशी सूचना देखील 10 ऑगस्ट 2023 रोजी शासन पत्रान्वये देण्यात आली होती. आपल्याला माहिती आहे ज्या मुलांनी एसटी पेसा अशी नोंद केली होती त्यांच्या याद्या ह्या जिल्हा परिषदेला पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 10 ऑगस्ट 2023 ला पदभरती करा अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या, तेही या ठिकाणी मेन्शन आहे. संदर्भ जो आता त्या ठिकाणी दिलेला आहे तो आपण बघूया 3. यामध्ये असं म्हटलंय की 10/8/2023 रोजीच्या शासन पत्रान्वये कार्यवाही करण्यासाठी पेशा क्षेत्र असलेल्या सर्व जिल्हा परिषदांनी रिक्त पदांची संख्या निर्धारित करणे आवश्यक होते.
शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्हा परिषदांनी अशा रिक्त पदांची संख्या अनुक्रमे म्हणजे नाशिकमध्ये 311, नंदुरबारमध्ये 214 आणि धुळेमध्ये 66 अशी निर्धारित केली होती. या आकडेवारीबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने खातरजमा करणे आवश्यक आहे. 2023ची ही भरती आहे आपल्याला माहिती आहे आणि त्यावेळेस किती पदं भरायची तर त्या बाबतीमध्ये शासनाला त्यावेळेस जिल्हा परिषदेने कळवलं होतं की नाशिक 311 पदं भरेल, नंदुरबार 214 पदं भरेल आणि धुळे 66 पदं भरेल. ही जी संख्या आहे भरतीची संख्या ही त्यावेळेस निर्धारित केली होती असं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्याची खातरजमा करायची आहे. म्हणजे नियुक्ती प्राधिकारी कोण आहे तर सीओ. तर सीओ ह्याची खातरजमा करतील. आता मुद्दा क्रमांक जो 4 आहे तो आणि 5 अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे तो एक आपल्याला समजला की बऱ्यापैकी हा विषय समजेल. मुद्दा क्रमांक 4 मध्ये त्यांनी असं म्हटलंय की नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्हा परिषदांनी म्हणजे नाशिकची 311, नंदुरबारची 214 आणि धुळ्याची 66 अशी संख्या निर्धारित केली असल्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या यादीतील गुणानुक्रमे म्हणजे मेरिटनुसार म्हणजे हे नाशिकमध्ये 311 मेरिटनुसार, नंदुरबारमध्ये 214 मेरिटनुसार आणि धुळेमध्ये 66 हे सुद्धा टेट परीक्षा 2022च्या मेरिटनुसार पहिल्या 311 मग 214 मग 66 अशा उमेदवारांना आत्ता शिक्षण सेवक पदावरील नियुक्तीसाठी प्राधान्याने विचार करण्यात यावा. त्यांनी म्हटलंय की यापैकी काही उमेदवार अन्य जिल्ह्यात पवित्र पोर्टल मार्फत नियमित नियुक्तीने कार्यरत असू शकतात. 2023ला पेसाची भरती सुरू झाली, त्याला स्टे मिळाला आणि 24ला पवित्र पोर्टलच्या ज्या काही ऑनलाईन याद्या लागल्या तर त्या याद्यांनुसार पेशा क्षेत्रातले जे मेरिटवाले उमेदवार होते ते अन्य जिल्ह्यांमध्ये पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त झाले आणि त्या तिथे सध्या कार्यरत आहेत. अशांबाबतीत म्हटलेलं आहे. काही उमेदवार स्वजिल्ह्यात मानधन तत्वावर कार्यरत असू शकतात. काही जे उमेदवार आहेत जे या 311 मध्ये आहेत किंवा 214 मध्ये आहेत, 66 मध्ये त्यांनी पवित्र पोर्टलद्वारे तिकडे गेले. काही जणांनी पवित्र पोर्टलद्वारे नंबर लागूनही ते गेले नाही. असे उमेदवार त्याच्यामध्ये त्यांनी कन्सिडर केले. ते स्वतःच्या जिल्ह्यात आता सध्या मानधन तत्वावर काम करतात. त्यांचं म्हणणं आहे की काही उमेदवार असे आहेत की ते अन्य संस्थेच्या आस्थापनावर आहेत. म्हणजे एखादा तलाठी असेल, शिक्षकच आहे पण तो तलाठी असेल किंवा एखादा मंत्रालयात क्लर्क असेल तर अन्य विभागांमध्ये कार्यरत असेल, त्यालाही पकडायचं आहे. त्याचप्रमाणे काही उमेदवार कुठेही कार्यरत नसतील. म्हणजे काही उमेदवार असे असू शकतात की ते पवित्र पोर्टलला तिकडे गेले नाही पण ते या 311, 214, 66 मधले आहेत. ते दुसऱ्या आस्थापनेवरही काम करत नाही. त्यानंतर ते मानधन तत्वावरही काम करत नाही, ते घरीच होते. अशाही उमेदवारांचा विचार करायचा आहे. यापैकी कोणतीही स्थिती असली म्हणजे मग तो पवित्रवाला असेल, तो मानधनवाला असेल, त्यानंतर तो इतर आस्थापनेवर कार्यरत असेल, शिक्षक आहे आणि आश्रमशाळेवर आदिवासी विकास विभागाच्या काम करत असेल त्यालाही, आणि जे मेरिटमध्ये आहेत पण ते कुठेच कार्यरत नाही त्यांनाही या 311 मध्ये जर ते मेरिटमध्ये बसत असतील तर त्याला प्रथम नियुक्ती द्यायची आहे. यापैकी जे उमेदवार अन्य जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर नियमित नियुक्तीने कार्यरत आहेत म्हणजे ते ऑलरेडी तिथे नियमित आहेत. म्हणजे एखादा असा असू शकतो की 2019ला जो तिकडे शिक्षक म्हणून इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत आणि त्याने पेसाला 2023च्या भरतीमध्ये अर्ज केला होता, त्याचा सुद्धा विचार करायचा आहे. त्यांना जर स्वजिल्ह्यात परत यायचे असेल तर त्यांना केवळ उर्वरित जो कालावधी शिक्षण सेवकांचा बाकी आहे तो करायचा आहे. 19 वाल्यांचा ऑलरेडी कंप्लीट झालाय. जे 2024ला लागलेले आहेत त्यांचा या ठिकाणी इथं स्पष्टता दिलेली आहे की त्यांचा फक्त शेवटचा जो काही उरलेला कालावधी राहील तोच करायचा आहे. कारण शालेय शिक्षण विभागाने एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलंय की तुमची 2 महिने झाली, 4 महिने झाले, कितीही सेवा झाली आणि तुमची दुसरीकडे तुमचं नियुक्ती झाली तर तुमची ती सेवा धरली जाईल, फक्त त्याच्यामध्ये खंड नसावा. तथापि हे सगळं करत असताना स्वजिल्ह्यात मात्र म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातून एखादा शिक्षक इकडे आला तर त्याची जी सेवा ज्येष्ठता आहे ती 0 होईल आणि हा नियम आहे, त्याच्यामुळे ती 0च होते. त्यानंतर मुद्दा क्रमांक 5 मी
4 आणि 5ला वेळ का घेतोय, की फार महत्त्वाचे मुद्दे 4 आणि 5च आहेत. त्यामध्ये आता चौथा मुद्दा आपण बघितला. 5वा जो मुद्दा आहे तो आपण बघतोय. तर यामध्ये मित्रांनो वरील प्रमाणे पदनिश्चिती करून जी टेट परीक्षा 2022 झालेली आहे, त्या यादीतील ज्या उमेदवारांना 5 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णय जो आहे सामान्य प्रशासन विभागाचा, त्या निर्णयानुसार मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना शिक्षण सेवक पदावरील नियुक्तीसाठी त्यानंतर विचारात घेणं आवश्यक राहील. म्हणजे या 311 जी काही पदनिश्चिती केलेली आहे, त्या 311 पदनिश्चितीमध्ये सुरुवातीला जे मेरिटमध्ये आहेत, त्यांचा विचार करायचा आहे. त्यानंतर 5/10/2024 रोजीचं जे काही जी-ए-डीचं सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय होता, त्यामध्ये काही लोकं मानधन तत्वावरती कार्यरत आहेत. त्यांचाही मेरिटमध्ये आल्यानंतर शिक्षण सेवक पदावरील नियुक्तीसाठी त्यांचा विचारात करायचा आहे. शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शासनाकडे जो आकडा गेला, की मानधन तत्वावर किती कार्यरत आहेत, त्यामध्ये नाशिकमध्ये 308 कर्मचारी सध्या शिक्षक मानधनावर काम करतात. नंदुरबारमध्ये 229 काम करतात आणि 56 शिक्षक हे धुळ्याचे काम करतात. या आकडेवारीबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून खातरजमा करायची आहे. म्हणजे या लोकांना जी पदनिश्चिती केली गेलेली आहे, त्यामध्ये नियुक्ती देत असताना पहिल्यांदा खातरजमा करायची आहे, की किती लोकं आहेत, मानधन तत्वावर काम करतात आणि त्याच्यातून त्या ठिकाणी पदनिश्चिती जी झालेली आहे, त्यामध्ये जर ते बसत असतील, तर त्या ठिकाणी त्यांना काय करायचं आहे, नियुक्ती शिक्षण सेवक म्हणून द्यायची आहे. आता पॉइंट 6 उपरोक्त उपपरिच्छेद 4 आणि 5 मी बोललो ना 4 आणि 5 महत्त्वाचे आहेत. नमूद केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक 4 म्हणजे जे काही 4 मे 2026चं जी-ए-डीचं जे मार्गदर्शक सूचना आहेत त्या. संदर्भ क्रमांक 4 येथील जी-ए-डीच्या पत्रात नमूद केलेल्या प्राधान्यक्रमानुसार सामाजिक प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शविण्यात यावे. म्हणजे जो कोणी पहिला मेरिटमध्ये असेल आणि पेशातल्या जागा खाली असतील, तर त्यांना अनुसूचित जमाती पेसाच्या जागेवर नियुक्ती द्यायची. पहिले मेरिटमध्ये आलेले. जर पेसाच्या जागा आता एक्झाम्पल आपण समजूया, की एखाद्या जिल्हा परिषदेला 50% मध्ये 150 जागा मिळाल्या आणि तिथे 311 भरायच्या आहेत. मग त्या 150 मध्ये पेसाच्या ज्या राहतील त्या ठिकाणी पहिले जे मेरिटमध्ये 150 लोकं येतील त्यांना पेसा अनुसूचित जमातीच्या जागेवर नियुक्ती द्यायची. मग जे उर्वरित राहतील त्या उमेदवारांना नॉन पेसा क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या जागा असतील तर तिथे नियुक्ती द्यायची. जर त्याही जागा नसतील अनुसूचित जमातीच्या नॉन पेसा क्षेत्रात, तर त्या ठिकाणी पेसा क्षेत्रातील अराखीव पदावरती काय करायचं आहे, त्याचं रिक्त पद समजून त्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे प्राधान्य. आणि हे सगळं केल्यानंतर जर ते उमेदवार अराखीव प्रवर्गात दिले गेले, तर ते अतिरिक्त म्हणून त्यांना समजण्यात यावं. त्यांच्यापुढे तात्पुरत्या स्वरूपात त्यांना नियुक्ती अतिरिक्त म्हणून दिलेली आहे, असं दर्शवण्यात यावं. आणि त्याच्याने काय होईल, भविष्यात ज्या प्रमाणात पेशा क्षेत्रातील जागा खाली होतील अनुसूचित जमातीच्या, तर अतिरिक्त म्हणून जे त्यांना नियुक्ती दिलेली आहे, ते लोकं नंतर अनुसूचित जमाती पेशाच्या जागेवरती मूळ प्रवर्गात गुणानुक्रमानुसार दर्शवण्यात यावे. म्हणजे अनुसूचित जमाती समजा 150 लोकं घेतलेत पेसाच्या आणि 161वा उमेदवार जो आहे, तो नॉन पेशामध्ये अराखीव पदावर नेला. भविष्यात ज्यावेळेस त्याला पेसाच्या जागेवर आणायचं असेल, त्यावेळेस गुणानुक्रमानुसार म्हणजे या टेटच्या गुणानुक्रमानुसारच त्याला काय करायचं आहे, आणायचं आहे. त्यामुळे हे जे पत्र आहे ते फार महत्त्वाचं आहे. जरी तुमची नियुक्ती ही नॉन पेशा क्षेत्रात झाली असेल, पण ज्यावेळेस दरवर्षी पेशाची जी पदं आहेत ती सेवानिवृत्तीमुळे ती रिक्त होणार आहेत. त्यामुळं मग त्यावेळेस तुम्ही मला विचारणार, की सर पहिलं प्राधान्य कोणाला? तर इथं दिलेलं आहे गुणानुक्रमानुसार दर्शवायचं आहे. जेव्हा रिक्त होतील त्या प्रमाणात या उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रवर्गात म्हणजे एस-टी पेसामध्ये गुणानुक्रमांक म्हणजे टेटच्या गुणानुसार. 7वा या ठिकाणी आहे, की मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांपैकी
काही उमेदवार मूळ निवड यादीतील असू शकतात. म्हणजे त्यांनी जसं म्हटलं, की असे काही उमेदवार आहेत, की जे पवित्र पोर्टलला बाहेर गेले. काही उमेदवार मूळ निवड यादीतीलच आहेत, पण ते दुसऱ्या आस्थापनेवर आहेत. काही उमेदवार हे दोन्हीकडे नाही आहेत. ते घरीच आहेत किंवा त्यांनी कुठलाही जॉब स्वीकारला नाही. काही उमेदवारांनी मानधन तत्त्वावर जॉब स्वीकारला. म्हणजे त्यात समजा आता नाशिकचा विचार केला, की 311 ज्या जागा आहेत, त्यामध्ये काही उमेदवार जे आहेत, ते आता मानधनावर कार्य करत आहेत. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जे 308 जे कर्मचारी काम करतायत तिथे शिक्षक म्हणून मानधन तत्त्वावर. त्या 308 उमेदवारांपैकी काही उमेदवार ह्या 311च्या मूळ निवड यादीमध्ये असू शकतात. ही बाब कटाक्षाने काय करायची आहे, विचारात घेऊन आता शिक्षण सेवक पदावर नियुक्ती द्यावयाच्या उमेदवारांची संख्या त्याच मर्यादेत राहील याची दक्षता घ्यायची आहे. जी पदनिश्चिती करून दिलेली आहे, त्या पदनिश्चितीप्रमाणेच काय करायचं आहे, त्या ठिकाणी मर्यादा ठेवायची आहे. थोडक्यात मूळ निवड यादीतील उमेदवार व मानधन तत्त्वावर कार्यरत उमेदवार यांचाच विचार करायचा आहे. सामान्य प्रशासन विभागाचा जो जी-आर आहे तो नीट वाचा. त्यामध्ये 6वा मुद्दा तोच आहे, की मूळ निवड यादीतील उमेदवार आणि मानधन तत्त्वावर जे काही कार्यरत जे कर्मचारी आहेत, त्याच्यातले त्या मेरिटमध्ये असतील, त्यांचाच पहिला विचार करायचा आहे. त्यानंतर कोणाचाही विचार करायचा नाही. कारण ती पदभरती जी आहे ती नवीन या 2025-26च्या म्हणजे 25च्या टेटनुसार होणार आहे. त्यामुळे त्यांचा तिथे विचार होईल. त्यामुळे आता या गोष्टीचा अर्थ कुठली जिल्हा परिषद कुठे लावते नाही माहिती. 8वा मुद्दा त्यांनी या ठिकाणी दर्शवलेला आहे, तोही आपण विचारात घेऊ. 8वा आणि 9वा आपण बघू. यामध्ये त्यांनी म्हटलंय, की वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे नियुक्ती देताना ज्या उमेदवारांना पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या बिंदूवर नियुक्ती द्यायची आहे व ज्या उमेदवारांना पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील अराखीव प्रवर्गाच्या बिंदूवर नियुक्ती द्यावयाची आहे, त्याचे नियुक्ती आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात यावे. म्हणजे पेशाच्या जागा असतील तर पेसा म्हणून आणि पेसाच्या जागा नसतील आणि त्यांना अराखीव म्हणजे ओपनच्या जागेवर दिलं असेल, तर तिथे ओपनच्या जागेवरती दिलंय असं मेन्शन करायचं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या नियुक्त्या आहेत, ह्या सगळं आम्ही देतोय. पण ह्या ज्या उमेदवारांच्या नियुक्त्या आहेत, त्यांच्या नियुक्ती आदेशामध्ये म्हणा, की जी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका आहे, त्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ह्या सगळ्या नियुक्त्या दिलेल्या आहेत. याची दक्षता काय करायची आहे, सीओनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. असं या ठिकाणी जे पत्र आहे, हे मनोज काळे साहेब जे आहेत कक्ष अधिकारी मंत्रालयात TNT1ला, त्यांनी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. असा हा शासन निर्णय ग्रामविकास विभागाच्या सेक्रेटरीना पाठवलाय. आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणेला पाठवलाय. शिक्षण संचालक प्राथमिक यांना पाठवलाय आणि जे विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत नाशिक विभागामधले शिक्षण अधिकारी नाशिक धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवलेलं आहे. आता याच्यावरती जोही काही निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय या पत्रानुसार सीओना घ्यायचा आहे. मी वारंवार बोलतोय, की मुद्दा क्रमांक 4 आणि मुद्दा क्रमांक 5 नीट समजून घ्या. मी जे म्हटलंय त्यानुसार. जिल्हा परिषद काय अर्थ लावेल माहिती नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही पत्र आहे शासनाचं TNT1चं, ते पत्र आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेलं आहे. कोणाला द्यायचं आहे? मुळात या अगोदर आयुक्त शालेय शिक्षण विभागाचे जे काही आहेत, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने पत्र नीट स्पष्टीकरण देऊन काढलं होतं. आता हे पुन्हा पत्र त्या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे. आता तरी नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्हा परिषदेने लवकरात लवकर 311, 214, 66 पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर टेटच्या 2022च्या मेरिटनुसार करावी. मुळात आता त्यांना कुठलीही अडचण नसावी. कारण या ठिकाणी अगदी सहज काळे साहेबांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे स्पष्ट, ते कुणालाही कळेल. त्या दृष्टिकोनातून हे करायचं आहे. पहिल्यांदा जिल्हा परिषद पदनिश्चिती करेल. पदनिश्चिती केल्यानंतर त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया केली जाईल. मुळात मित्रांनो, हा
जो काही संदर्भ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मी सांगितलंय. इतर नॉन पेसाच्या जागेवर जरी तुम्हाला दिलं गेलं, तरी ज्यावेळेस पेसाची जागा खाली होईल त्यावेळेस स्टेटच्या गुणानुसारच तुम्हाला मूळ प्रवर्गात आणलं जाईल. त्यामुळे हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. हे सांभाळून ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या पेशा क्षेत्रातल्या बांधवांपर्यंत हा विषय गेला पाहिजे. खूप गैरसमज या पत्राबाबतही होतात. कोणाला घ्यावं, कोणाला आधी घ्यावं, कोणाला नाही घ्यावं. कारण 11 फेब्रुवारी 2026ला जो सामान्य प्रशासन विभागाने जी-आर काढला, त्याही बाबतीमध्ये मी ओरडून सांगितलं होतं, की कशा पद्धतीने कार्यवाही केली जाईल. पण बऱ्याच जणांनी जे लीडरशिप करतात, त्यांनी चुकीचा अर्थ सांगितला आणि पहिलं यांना घेणार, मग त्यांना घेणार. बरेच जण म्हणत होते, की पहिल्यांदा जे कार्यरत आहेत, मग त्यांना घेणार. मग त्या ठिकाणी मग मेरिटवाल्यांना घेतलं जाणार. तर मी मागेही बोललो होतो, की असं होत नाही, की एखादा 70 मार्कावाला पहिला घेतला जाईल आणि 120 मार्कावाला, 140 मार्कावाला नंतर घेतलं जाईल. तर असं होत नाही. जो काही सामान्य प्रशासन विभागाचा 11 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय होता, तो अगदी स्पष्ट होता. त्यानंतर 25चं जे पत्र होतं मार्गदर्शक सूचना आयुक्त शिक्षणच्या पुणेचे, त्यांनीही अगदी स्पष्टपणे दिलं होतं. पण काही जिल्हा परिषदांना अडचण होती म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मार्गदर्शन दिलेलं आहे. लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये डेफिनेटली ज्या ठिकाणी पेसाच्या जागा नाहीयेत, कमी आहेत, परंतु त्या उमेदवाराने घाबरून जायचं कारण नाही. त्यांना ओपनच्या जागेवरती दर्शविण्यात येईल. त्यामुळे त्यांनी घाबरायचं नाही. परंतु जर अशी परिस्थिती झाली तर ओपनच्या जागा मात्र कमी होतील. ही वस्तुस्थिती आहे. कारण तात्पुरतं जरी त्यांना इकडे दर्शवलं तरी मंजूर पदांपेक्षा जास्त पद भरली जात नाहीत. त्यामुळे ती लोकं त्या ठिकाणी कार्यरत राहतील. त्यामुळे तेवढ्या जागा मायनस करूनच नवीन भरती प्रक्रिया होईल. तर एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.